एक नंबर हा सिनेमा आपल्या पक्षातर्फे मोफत ठेवण्यात आला होता, याबाबत आपण काय बोलता? सर्वात प्रथम जय महाराष्ट्र. आज दसऱ्यानिमित्त सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मी शुभेच्छा देतो. तसेच बौद्ध जे समाज बांधव आहेत त्यांना धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त त्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो. एक नंबर हा सिनेमा आम्ही ज्या दिवशी रिलीज झाला 10 तारखेला, त्या दिवशी आमच्या पक्षातर्फे मोफत शो ठेवण्यात आला होता आणि त्यामध्ये सर्व सोलापूरवासियांनी ज्यांना हा सिनेमा पाहायचा होता त्यांनी हजेरी लावून सिनेमाचा आनंद घेतला. सिनेमामध्ये असा कोणता सीन आवडला? राजसाहेब आहेत तर त्यांचे सगळेच गोष्टी आम्हाला आवडतात, पण त्यामध्ये एक युपीचा टॅक्सी ड्रायव्हर असतो, तो म्हणतो की महाराष्ट्राचा हा दुर्दैव आहे की महाराष्ट्रासाठी झटणारा एक नेता राजसाहेब असा आहे जो फक्त महाराष्ट्राचा विचार करतो, महाराष्ट्राच्या जनतेचा विचार करतो. त्यांना मुख्यमंत्री व्हावं अशी महाराष्ट्राने सर्वांनी मिळून प्रयत्न करावा. काय सांगाल सोलापूरकरांना? सोलापूरकरांना मी एवढंच सांगेन की हा पिक्चर चांगला आहे, सगळ्यांनी आवर्जून पाहावा आणि कुणाला काय आर्थिक अडचण अजूनही असल्यास त्यांनी सोन्या मारुती हा आमचा कार्यालय आहे, तिथं येऊन मोफत तिकिटाची व्यवस्था केली जाईल आणि हा चित्रपट पाहण्यास आपल्याला तिकीट देण्यात येईल. सोलापूर शहर व जिल्हा निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात काय आराखडा आहे? सगळ्यात प्रथम सोलापूर जिल्ह्याचा जो विधानसभेचा उमेदवार जो डिक्लेअर झाला तो माननीय दिलीप बापू धोत्रे जे आज प्रदेश सरचिटणीस आहेत, त्यांना सगळ्यात प्रथम सोलापूर जिल्ह्याची उमेदवारी दिली आणि ते नक्की निवडून येतील. आणि शहर दक्षिणमध्ये प्रशांत तात्या इंगळे हे इच्छुक आहेत आणि दक्षिणमध्ये जैनुद्दीन शेख हे शहराध्यक्ष इच्छुक आहेत आणि माझं नाव शहर मध्यमधून कार्यालयातर्फे मनसेच्या पाठवण्यात आलेलं आहे. सोलापूर शहर मध्यमध्ये याबाबत तुमच्या पक्षाची भूमिका काय राहील? राजसाहेब जे सांगतील तो आदेश सगळ्यांनीच मान्य करतील आणि सगळं तेच होईल जे राजसाहेब म्हणजे विचारात घेतील. सोलापूर मध्यमधून कोण निवडून येतील असं वाटतंय तुम्हाला? सोलापूर शहरामध्ये सध्या तरी माझ्या पक्षातर्फे म्हणले तर मी माझ्याच पक्षाचा उमेदवार निवडून येईल असेच सांगेन. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम बहुल असा जो भाग आहे तो शहर मध्यमध्ये आहे असं मला वाटतो, कारण 90,000च्या वर मुस्लिम जनसंख्या असलेला हा भाग आहे. तर मुस्लिम समाजाला यावेळी न्याय मिळावा ही आणि विनंती आहे की बाबा सगळेजण मिळून मुस्लिम समाजाच्या पाठीमागे राहून मुस्लिम समाजाला एकदा आमदार करून द्यावा. सोलापूर मध्यमधून तुमच्या पक्षाने कुणाला तिकीट दिले नाही तर तुम्ही कोणाचं काम कराल? राजसाहेबांनी अगर शहर मध्यमध्ये उमेदवार दिला नाही तर प्रथम प्राधान्य मी माझ्या समाजाला देईल, कारण मला काय मागं अडचण असणार नाही की माझा उमेदवार नसल्यावर की आमच्या पक्षाचा उमेदवार नसला तर मला कुठला प्रतिबंध नसणार आहे. आणि त्यामध्ये मला सुद्धा असं वाटतं आहे की जे काँग्रेस पक्षाने आज देश स्वतंत्र होऊन आज 74 वर्ष होऊन गेले तरी एक मुस्लिम आमदारसाठी तिकीट दिला नव्हता. मुस्लिमसाठी फक्त नगरसेवकच बनवणे हे आतापर्यंतच्या सर्वच पक्षांचा एक दृढ निश्चय केलेला आहे असं त्यांना आपल्याला वाटतं आहे. तर माझा हा एक मत आहे, जसं मनोज जरांगे पाटील साहेबांनी एक मराठा लाख मराठा असे करत एक मूठ बांधली मराठा बांधवांची, तसेच यावेळी एकच निर्धार मुस्लिम आमदार किंवा अब की बार मुस्लिम आमदार असं आपल्या शहर मध्येचा एक नारा असला पाहिजे. आणि शहर मध्येमध्ये आतापर्यंत मुस्लिम समाजाने प्रत्येक वेळी इतर पक्षांनाच मतदान केलं आहे. असं झालं आहे का 74 वर्षात फक्त मुस्लिमच उमेदवार मध्ये थांबलेत? प्रणितीताई यांच्या मागं मुस्लिम मतदार खूप होता, लोकसभेला बी त्यांनाच केलं. मग आता यावेळी हिंदू बांधवांनी मुस्लिम समाजाला भरभरून मत देऊन एकदा मुस्लिम आमदार सुद्धा विधानसभेत पाठवावा.
निलेश राणे संदर्भात तुम्ही काय बोलाल? ते सतत वादग्रस्त वक्तव्य करत असतात. निलेश राणे हा माझ्या मते पोलिओग्रस्त आहे. कारण त्याला दोन समाजात तेढ निर्माण करूच तर त्याचं पोट भरत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी पोलिसांनी त्यांना जिवत्या ताटावरून त्याच्या वडिलांना अटक केली होती. त्याचाच राग त्याच्या मनात असेल की काय, मला असं वाटतंय. कारण त्यांनी वारंवार पोलिसांवर सुद्धा काय म्हणजे अपशब्द वापरून नेहमी पोलिसांची अवहेलना करत आहे. पोलीस आहेत म्हणून महाराष्ट्रात किंवा देशात कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे. तुम्ही जर पोलिसांवरच अगर असे मत व्यक्त करत असाल तर ह्याचा अंत लवकरच होणार.